नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. तर उद्या गणेश चतुर्थी आहे आणि बाप्पांची स्थापना होते, प्राणप्रतिष्ठा करतो आपण घरामध्ये. तर बाप्पांची मूर्ती घरामध्ये आणताना ती मूर्ती कशी आणावी, दुकानातून आणताना कोणती मूर्ती निवडावी, आपल्याला कशा पद्धतीचा गणपती आपल्याला घरामध्ये आणला पाहिजे आणि मूर्तीची उंची किती असावी, त्याचसोबत तो म्हणजे मूर्ती जी आहे ती किती फूट असावी आणि गणपतीची मूर्ती आणताना जर ती भंगली किंवा काही कुठे टवका वगैरे निघाला किंवा फुटली तर मुलांच्या हातून अशा वेळेला काय करायचं, तर तुमच्या घरी गर्भवती महिला असतील तर काय करायचं, त्याचसोबत घरातील व्यक्ती निधन पावला असेल तर गणपती बसवावा का, याचबरोबर जर सुतक वगैरे तुम्हाला या 10 दिवसांमध्ये आलं तर अशा वेळेला काय करायचं आणि अजून अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर 27 ऑगस्ट 2025 रोजी बुधवारी आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन आपल्या घरी होणार आहे. तर बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की आमच्याकडे चांदीची मूर्ती आहे किंवा सोन्याची मूर्ती आहे, मग हे 10 दिवस त्याचं पूजन केलं तर चालेल का, आणि अनंत चतुर्दशीनंतर ती मूर्ती घरात ठेवली तर कपाटात ठेवली तर चालतं का. तर नाही, या 10 दिवसामध्ये तुम्हाला मातीपासून बनवलेल्या पार्थिव गणेश मूर्तीचंच पूजन करायचं आहे आणि त्याचंच विसर्जन करायचं असतं. तर गणपती बाप्पांची मूर्ती घरात बसवण्यासाठी जेव्हा आपण घेतो तर ती 1 फूट किंवा 1.5 फुटापर्यंत असावी, त्यापेक्षा मोठी मूर्ती नसावी. मूर्ती एका व्यक्तीला आपल्या दोन्ही हातात व्यवस्थित घेऊन त्रास न होता घरात आणता येईल अशी मूर्ती आपल्याला निवडायची आहे. तर गणपतीची मूर्ती घेताना सर्वात अगोदर गणपतीचे डोळे आणि गणपतीचे ओठ बघायचे आहेत, म्हणजेच गणपतीचा चेहरा हसरा आहे का. हसरी असणारी मूर्ती घ्यायची आहे, डोळे उघडे आहेत, डोळे खूप बोलके आहेत अशी बाप्पांची मूर्ती आपल्याला निवडायची आहे. त्याचबरोबर सिंहासनावर बसलेली गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची आहे. लोड असेल किंवा तकिया असेल त्याला टेकून बसलेली गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे, म्हणजेच बाप्पा आरामशीर बसलेले आहेत, आपल्याकडे बघत आहेत, स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर आहे, याचा चेहरा प्रसन्न आहे, पितांबर धारण केलेलं आहे. तर अशी मूर्ती आपल्याला घ्यायची आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाप्पांच्या समोर मोर उंदीर असलेली गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला घ्यायची आहे, कारण गणपती बाप्पाचं वाहन हे उंदीर आहे आणि जर त्यांचं वाहनच नसेल तर त्यांच्या वाहनाशिवाय असलेली गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला घ्यायची नाही. जर तुमच्या मूर्तीसमोर उंदीर मामा नसतील तर त्याचबरोबर गणेशाची मूर्ती ही कोणत्याही प्राण्यावर बसलेली नसावी. शंकर पार्वतीच्या मांडीवर बसलेली किंवा शिव परिवारासोबत असलेली मूर्ती आपल्याला अजिबात आणायची नाही. अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे मूर्ती घेताना मूर्ती एकदंत चतुर्भुज 5 अंकुश धारण केलेली असावी. म्हणजे काय की गणपती बाप्पांच्या मूर्तीला 4 हात असावे, मागच्या 2 हातामध्ये जे शस्त्र असतात ती असावीत. समोरचा उजवा हात हा आशीर्वाद द्यायच्या पोझिशनमध्ये असतो, तर असा दुसरा हात मोदक घेण्यासाठी उघडा असावा, तर तळ हात उघडा असावा किंवा दुसऱ्या तळ हातावर मोदक ठेवलेले असावा. असा गणपती बाप्पा आपल्याला निवडायचा आहे आणि सिंहासनावर बसलेले गणपती बाप्पाच आपल्याला आवर्जून आणायचे आहेत. तर पायाखाली आरामशीर बसलेले, थोडेसे असे टेकून बसलेले गणपती बाप्पा चालतील, पण वेगवेगळे डान्स करतानाच्या मूर्त्या आपल्याला घ्यायच्या नाहीत. तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे उजव्या सोंडेची जी गणपतीची मूर्ती असते ती आपल्याला घ्यायची नाही, कारण त्याचे नियम खूप अवघड असतात. तर बाप्पांची प्राण प्रतिष्ठापना करताना त्यांच्या मुखावरील वस्त्र आपल्याला काढून ठेवायचं आहे आणि नंतर प्राण प्रतिष्ठापना करायची आहे. तर बाप्पांच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला समई, निरंजन, उदबत्ती, कापूर आपल्याला ठेवायचं आहे. विड्याची 2 पानं, त्यावर सुट्टे पैसे, सुपारी असा विडा आपल्याला बाप्पांसमोर ठेवायचा आहे. बाप्पांसमोर मोदकाचा नैवेद्य दाखवताना त्या ताटाखाली पाण्याने चौकोन मंडळ आपल्याला नक्कीच करायचं आहे. तर बाप्पांसाठी कापसाचे वस्त्र आहे ते 21 मण्यांचे असावे. शक्य असल्यास 21 प्रकारच्या पत्री बाप्पांना अर्पण करा. यासोबतच जास्वंदीची फुलं नक्की अर्पण करा. मोदक, पेढे इत्यादी नैवेद्य हे कधीही बॉक्समध्ये बाप्पांसमोर ठेवू नये, तर एखाद्या वाटीत किंवा ताटात मांडावेत आणि नंतर गणपती बाप्पांपुढे ठेवावे. तसेच पूजा सुरू झाली की घरात धूप, दीप, कापूर जरूर लावावा. बाप्पांची प्राण प्रतिष्ठापना करताना भक्तिभावाने करावी. महानैवेद्यानंतर महाआरती करायला सुद्धा विसरू नका. तर गणपती बाप्पांचं जे पितांबर असतं ते शक्यतो लाल, पिवळ्या, तांबड्या रंगाचं असलेलं घ्यायचं आहे किंवा कोणत्याही डार्क शुभ रंग जे असतात ते नेसलेलं पितांबर आपल्याला
घ्यायचं आहे. जेव्हा आपण गणपती बाप्पांना दुकानातून आणायला जात आहोत तर त्यावेळेस घरातून आपल्याला एक ताट घ्यायचं आहे किंवा तामण घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हळद कुंकू, गुलाल, अक्षदा, साखर, पेढं वगैरे घ्यायचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे घंटी घ्यायची, कारण गणपती बाप्पांची मूर्ती कधीही शांततेमध्ये घरात आणायची नसते. ती वाजत गाजत आणि गणपती बाप्पांचा जय जयकार करत आपल्याला घरी ती आणायची असते. तर जी मंडळी तुमच्या घरातून बाप्पांची मूर्ती आणायला जाणार आहेत तर त्यामुळे मेन पुरुषाच्या डोक्यावर रुमाल किंवा टोपी असावी किंवा नवीन कपडे जे आहेत, नवीन वस्त्र, स्वच्छ धुतलेले वगैरे वस्त्र आपल्याला घालायचे आहेत. कपाळी टिळा लावायचा आहे. मग बाप्पाची मूर्ती आपल्याला आणायला जायचं आहे. बाप्पांची मूर्ती जेव्हा आपण आणायला जातो त्यावेळेला घरातील देवाची पूजा झालेली असावी. देवासमोर दिवा वगैरे लावलेला असावा. दारामध्ये रांगोळी काढलेली असावी. मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याच्या पानाचं किंवा अशोकाच्या पानाचं तोरण लावावं. आपल्या मुख्य दरवाजावर कुंकवाने किंवा हळदीने स्वस्तिक काढलेलं असावं. जी व्यक्ती गणपती बाप्पाची मूर्ती हातामध्ये घेणार, बाप्पाचं तोंड समोर असावं म्हणजे आपल्याकडे असावं. मूर्ती ती उचलल्यानंतर त्या जागेवर थोड्याशा आपल्याला अक्षदा ठेवायच्या आहेत. त्या अक्षदावरती गुलाल टाकायचा आहे आणि त्यावर एक सुपारी, जर तुमच्याकडे ठेवण्याची पद्धत असेल तर ती सुपारीसुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा फक्त अक्षदा ठेवल्या तरीसुद्धा चालतं. त्यानंतर जे दादा असतील त्यांच्या दुकानातून आपण गणपती घेतलेला आहे त्यांना पण गुलाल लावायचा आहे किंवा अष्टगन लावला जातो. आणि जर पैसे वगैरे तुम्हाला काही त्यांना द्यायचे राहिले असतील तर ते पैसे द्यायचे आहेत. आणि ती गणपती बाप्पांची मूर्ती जागेवरून उचलताना सुद्धा आपल्याला जय जयकार करायचं आहे. बाप्पांची मूर्ती घरी आणल्यानंतर उंबरठ्याच्या बाहेर गणपती बाप्पावरून एक भाकरीचा तुकडा आपल्याला ओवाळून टाकायचा आहे. आणि नंतर घरात बाप्पा आणताना घराच्या मुख्य दरवाजावर यजमानाच्या पायावरती प्रथम दूध आणि पाणी घाला आणि त्याने त्यांचे पाय धुवा आणि त्यानंतरच त्यांचं औक्षण करा आणि नंतर आतमध्ये त्यांना घ्यायचं आहे. आणि जी मंडळी सर्वांसोबत आहेत सर्वांनी उजवा पाय उंबरठ्याच्या आत आपल्या घरामध्ये टाकायचा आहे आणि गणपती बाप्पाची मूर्ती घरात आणायची आहे. घरात आणल्यानंतर आपल्या जेवढ्या काही सगळ्या रूम असतील, खोल्या असतील, सगळ्या घरात गणपती बाप्पांना फिरवून आणायचं आहे. आपल्या देवघरामध्ये देवांचे दर्शन त्यांना करवायचं आहे आणि तिथे तुम्ही बाप्पांची स्थापना करणार आहे जिथे, तर त्या जागेवर बाजूला तुम्हाला जिथे आपण मूर्ती मेन ठेवणार आहोत पूजेच्या वेळी तिथे नाही, थोडंसं बाजूला तिथं कुठे मोकळी जागा असेल तर तिथं बाप्पांची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे. तर गणेश चतुर्थीच्या दिवशी चुकूनही आपल्याला चंद्राचं दर्शन घ्यायचं नाही. या दिवशी जर चंद्र आपण बघितला तर चंद्राचं दर्शन घेतलं तर आपल्यावर वर्षभर चोरीचा आळ येतो असं म्हटलं जातं. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि समजा आपण मूर्ती आणताना ती भंग झाली किंवा ती फुटली वगैरे तर आपल्याला काय करायचं आहे तर ती मूर्ती घरामध्ये आणायची, दही भाताचा नैवेद्य दाखवायचा, ती मूर्ती विसर्जन करायची आणि दुसरी बाप्पांची मूर्ती आणून त्याची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची आहे. मग गणपतीची मूर्ती भंगली मग काहीतरी वाईट होणार का माझ्यासोबत, घरात काहीतरी अशुभ घटना घडणार का, असं काहीही नाही. देव कधीही कोणाचं वाईट करत नाही. आपल्यासोबत जे काही वाईट होतं असतं ते आपल्या कर्मानुसार होतं आणि जे चांगलं होतं ते पण आपल्या कर्मानुसारच होतं. तर ते हा भीतीचा विषय नाही. त्यामुळे या सगळ्या ज्या शंका असतात त्या आपल्याला मनातून काढून टाकायच्या आहेत. नवीन मूर्ती आणून अगदी शुद्ध अंतकरणाने प्रसन्न चित्ताने बाप्पांचे स्वागत करून त्यांची 10 दिवस आपल्याला सेवा करायची आहे. गणपती बाप्पांची मूर्ती घरामध्ये आणल्यानंतर जर तुम्हाला शक्य झालं तर 10 दिवस दररोज तुम्ही कधी उकडलेले, कधी तळलेले किंवा गुळाचे मोदक असं वेगवेगळ्या मोदकाचा नैवेद्य दाखवू शकता. पण 10 दिवस जर तुम्हाला शक्य नसेल तर किमान पहिल्या दिवशी गणेश चतुर्थीच्या दिवशी आणि आनंद चतुर्थीच्या दिवशी या 2 दिवस तरी मोदकाचा नैवेद्य आवर्जून दाखवावा. तुम्ही गणपतीची स्थापना केली आणि तुम्हाला सुतक आलं तर अशा वेळेला काय करायचं तर तुम्ही लगेच लागालाग वगैरे करायची नाही, गणपतीला स्पर्श वगैरे करायचा नाही, कारण आपल्याला मग सुतक लागलेलं असतं. अशा वेळेला जे तुमच्या गोत्रातले नाही, जे तुमच्या नातेवाईक नाहीत, ज्यांना सुतक वगैरे लागलेलं नाही तर ते तुमचे शेजारी असतील तर तुमची मित्रमंडळी असतील तर त्यांना बोलावून गणपतीचं पूजन करायचं आहे आणि गणपतीला दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आणि गणपतीची मूर्ती त्यांच्या हातूनच तुम्हाला विसर्जित करायची आहे. काही घाबरायचं वगैरे नाही. तुमच्या रीतिरिवाजाप्रमाणे जेवढ्या दिवसाचा गणपती तुमच्या घरामध्ये असतो तेवढे दिवस जर तुमच्याकडे 2 वेळा आरती करण्याची पद्धत असेल सकाळ संध्याकाळ तर तुम्हाला 2 वेळा आरती करायची आहे आणि तुमच्याकडे जर 1 वेळा आरती करण्याची पद्धत असेल तर तुम्हाला 1 वेळा आरती करायची आहे. आपल्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा असतात ना त्यानुसारच आपल्याला जे काही सणवार आहेत ते साजरे करायचे असतात.
तर हे आपल्यासाठी चांगलं असतं, कारण आपल्या घराण्याच्या रूढी परंपरा जाणून घेणं आणि त्या पाळणं आणि त्या पुढे चालू ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य असतं. तर आता एक खूप मोठा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो की घरामध्ये जर गर्भवती महिला कोणी असेल तर गणपतीचं विसर्जन करावं की नाही. तर बघा, तुमच्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा आहेत ना, तुमच्या घरातील मोठी मंडळी काय सांगतात ते तुम्ही ऐका आणि त्यानुसार करा. मी माझ्या पण घरचं तुम्हाला सांगते, अशा वेळेस आम्ही गणपतीचं विसर्जन करत नाही. बाप्पांची मूर्ती तशीच ठेवली जाते. पण आजकाल बरेच जण असं सांगतात की गणेश चतुर्थीला आपण बाप्पांची पार्थिव मूर्ती बसवतो, त्याची स्थापना करतो, तर त्याचं विसर्जन अनंत चतुर्दशीलाच करावं आणि गर्भवती असल्यानंतर ती मूर्ती घरात ठेवावी. जर ती आपण ठेवली नाही तर त्याचं विसर्जन केलं तर काहीतरी वाईट वगैरे होणार, असं काही नसतं. ही आपल्या एक भावना आहेत. जर तुम्हाला विसर्जन करायचं असेल या मूर्तीचं तर तुम्ही अनंत चतुर्दशीला करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. कारण मूर्ती गर्भवती असल्यानंतर घरात ठेवावी असं कुठेही लिहिलेलं नाही. पण कसं पूर्वीपासून आपल्या घरातील मोठी मंडळी सांगतात म्हणून आपण ते करतो. तुमच्या मनाला जर पटत असेल तर तुम्ही विसर्जन करा. तुमच्या घरातील मंडळी नको म्हणत असतील तर तुम्ही घरामध्ये ठेवा. पण ती जी मूर्ती आहे ती आपल्याला अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती विसर्जन झाल्यानंतर ती मूर्ती देवघराच्या आजूबाजूला किंवा आपल्या घरामध्ये जिथं पवित्रता पाळली जाईल त्या मूर्तीची अशा ठिकाणी आपल्याला मूर्ती ठेवायची आहे. आणि पुढच्या वर्षी गणेश चतुर्थीला नवीन बाप्पांची मूर्ती आणायची, त्याची स्थापना करायची, ह्या गणपतीची मूर्तीसुद्धा तिथे बाजूला ठेवायची आणि या गणपतीचीसुद्धा 10 दिवस आपल्याला तशीच पूजा करायची आहे. आणि 10 दिवस पूजन करून पुढच्या वर्षी अनंत चतुर्दशीला मग या दोन्ही मूर्तीचं तुम्ही विसर्जन करू शकता. तर पहिल्या वर्षीची आणि राहिलेली अगोदरची म्हणजे ह्या दोन्ही मूर्त्यांचं आपल्याला विसर्जन करायचं आहे. तर ज्या कुटुंबामध्ये घरातील व्यक्ती जसे भाऊ बहीण आई वडील वारले असतील तर जोपर्यंत निधन पावलेल्या व्यक्तीचे वर्षश्राद्ध होत नाही तोपर्यंत त्या वर्षी येणारे जे काही सणवार असतात, काही उत्सव असतात तर ते आपण साजरे करू नये. म्हणजे वर्षश्राद्ध 1 वर्ष आपल्याला ते पाळायचं असतं असं सांगितलं जातं आणि त्यावर्षी गणपती देखील बसवला जात नाही. बघा, पण त्यात ही प्रत्येक घराण्याच्या परंपरा प्रथा थोड्याफार वेगवेगळ्या भागानुसार बदलतात. घरामध्ये अशी घटना कधी घडली असेल तर त्यावेळेस तुम्ही सर्व उत्सव साजरे केले होते का? केले असतील तर नक्की करा, नसतील तर 1 वर्ष श्राद्ध होईपर्यंत हे करू नका आणि 1 वर्ष गणपती बसवू नका. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी, धन्यवाद.